देवमाणूसमधला अध्याय 4 डिसेंबर भागामध्ये देवीसिंग साकेतच्या मागे पळत असतो. आता साकेत एका उंचावर जातो. देवीसिंग तिथेही पोचतो आणि म्हणतो, आजपर्यंत मला जे माणसं नडलीत ना त्या सगळ्यांना मी जमिनीत गाडली आहे. आता कुणाकुणाला मारलं आणि कुणाकुणाला गाडलं हे देवीसिंगला सगळं आठवतं. तो साकेतला म्हणतो, आता तुझी बारी आहे. तो आता साकेतला वरून ढकलून देतो. साकेत मोठ्याने किंचाळतो आणि खाली कोसळतो. पण त्याच वेळेस एक बाई बॅग घेऊन पळत असते. ती देवीसिंगला दिसते आणि देवीसिंग तिचाही पाठलाग करतो. पण तिथे पोचल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक भयंकर भीती येते. चला तर बघूया नक्की काय घडलं. तर घडतं असं, आर्याला साकेतचा खूप राग आलेला असतो. ती आता खाणंपिणंही टाकते. मार्तंड जामकर तिला समजावतात, पण तरी पण आर्या काही जेवायला तयार नसते. ते आता तिला तिची लहानपणीची गोष्ट सांगतात. चिमणे, तू लहान होती ना, तुला एक बाहुली खूप आवडायची आणि नेमकी तीच बाहुली हरवली. तू आता खाणंपिणं सोडलं, सारखी रडत बसायची. मी तुला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू ऐकायलाच तयार नव्हती. मग मी तुझ्यासाठी नवीन बाहुली आणली. खरं तर सुरुवातीला तुला ती बाहुली आवडायची नाही, पण नंतर तू हळूहळू तिच्याशी खेळायला लागली आणि पहिल्या बाहुलीला विसरून गेलीस. आता पण तसंच होणार. अगं, तू नवीन गोष्टीमध्ये तुझं मन रमव. तो बोलता बोलता आर्याला घास भरवायला लागतो. आर्या म्हणते, दादा मला माहिती आहे तू पण दिवसभर उपाशी आहेस. मी जेवल्याशिवाय तू जेवत नाहीस. ती आता जामकरला घास भरवते. आर्या जेवल्यानंतर जामकरच्या जीवात जीव येतो. इकडे रंजी म्हणत असते, पया, गोपाळचं लग्न त्या माधुरीशी झालं असतं ना तर बरंच झालं असतं. मला ह्या लालीचा त्रास तरी सहन करावा लागला नसता. शेजारी झोपाळ्यावर आप्पा बसलेले असतात. त्यांना आता आठवतं माधुरीची बॉडी. तिला त्यांनी कुठल्या परिस्थितीमध्ये शेतामध्ये घेऊन गेले. गोपाळाने त्यांचे काय हाल झाले. तेवढ्यात रंजी म्हणत असते, नको ग बाया, माझ्या गोपाळशी लग्न झाल्यानंतर ती पळून गेली असती तर. आता आप्पा मोठ्याने ओरडतात, ग बसा. रंजी म्हणते, आता ग बाया, ह्यांना काय झालं? माधुरीचं नाव घेतल्यावर तुम्हाला घाम फुटला की काय? आप्पा म्हणतात, नाही म्हणजे अगं, तुमचे कामं करा, भलता विषय कशाला? आर्या विचार करत असे, साकेत गोपाळजींशी अजिबात चांगला वागला नाही, मला अजिबात आवडलं नाही आणि याचा जाब मी त्याला नक्की विचारणार. पण त्याआधी मला गोपाळजींची माफी मागायला हवी. ते आता गोपाळकडे जाणार तेवढेच गोपाळ येतो. ती गोपाळजी तुम्ही? तर हो. काय झालं आर्याजी, तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का दिसताय? आर्या म्हणते, साकेत तुमच्याशी अजिबात चांगला वागला नाही, मला नाही आवडलं. खरंच गोपाळजी, त्याच्या वतीने मी माफी मागते. गोपाळ म्हणतो, आर्याजी अहो हे काय करताय, कसली माफी मागताय? सोडा ना आता, त्याला माफ करा. आर्या म्हणते, मी त्याला कधीही माफ करणार नाही. तो म्हणतो, अहो राग हा स्वतःचाच दुश्मन असतो. रागामुळे तुम्हाला स्वतःलाच त्रास होणार. सोडा बरं आता. आर्या म्हणते, नाही गोपाळजी प्लीज, मला अजिबात समजू नका. तेवढ्यात फोन येतो. गोपाळ असतो साकेत. तरी विचारतो, कुणाचा फोन आहे? आर्या म्हणते, साकेत, आणि खाली फेकते. गोपाळ म्हणतो, आर्याजी बोला बरं. अहो त्यांना काय म्हणायचं एकदा ऐकून तर घ्या. पण आर्या काय बोलायला तयार नसते. आता गोपाळ तिला बरोबर समजावतो आणि बोलायला लावतो. ती म्हणते, ठीक आहे, आणि फोन ठेवते. गोपाळ म्हणतो, काय म्हणाले साकेतजी? ती 15 मिनटात येतोय. तो म्हणतो, अच्छा 15 मिनटं काय? बरं आता राग सोडा बरं. आर्या म्हणते, अजिबात नाही, आणि किचनमध्ये जाते. आता गोपाळ तिचा फोन उचलतो आणि जामकरला लावतो. जामकर म्हणतो, चिमणीचा व्हिडिओ कॉल कधी आला नाही आत्तापर्यंत. काहीतरी घेतलं असेल आणि तेच दाखवायचं असेल. तो फोन उचलून म्हणतो, हा चिमणे. त्या गोपाळ म्हणत असतो, आर्याजी सोडा ना आता, अहो माफ करा त्यांना. ते आर्या म्हणते, गोपाळजी प्लीज, मला समजू नका, मला अशी जबरदस्ती केलेली अजिबात आवडत नाही. आता गोपाळ मुद्दाम तिची ओढणी ओढतो. ती ओढणी सावरत म्हणते, प्लीज. आता जामकर मोठ्याने ओरडतात, कोण आहे तिकडे? चिमणे घाबरू नको, चिमणे तू घाबरू नको, मी आलोच. आता जामकर पोलीस स्टेशनमधून लगेच धाव घेतो. गाडीमध्ये पण तो व्हिडिओ कॉलवरच बोलत असतो. आता गोपाळला काय डाव साधायचा तो साधतो आणि म्हणतो, ठीक आहे आर्याजी, आणि तिचा फोन हळूच पालथा पाडतो. हात जोडून म्हणतो, बरं चला मी येतो, मला आता खूप कामं आहेत, आणि निघून जातो.
तो घड्याळात सारखे 15 मिनटं बघत असतो. आता जातो आणि समोरच्या झाडामागे लपून बसतो. तेवढ्यात साकेत आत जातो. अरे म्हणते, साकेत तू का केलंस असं? गोपाळजींचा एवढा का अपमान केलास? साकेत म्हणतो, तो त्याच लायकीचा आहे, त्याची लायकीच ती आहे. आता आर्या अजून भडकून म्हणते, साकेत तू त्यांची लायकी काढू नकोस हा, हे विसरू नको. ह्या गावामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनीच मदत केली आणि त्यांच्या मदतीमुळे आपला बिझनेस उभा राहिला. साकेत म्हणतो, आणि त्यांनीच आता घाण केली. आर्या तुला माहीत नाही तो माणूस किती भयंकर आहे. अगं आता तरी डोळे उघड. आता आर्या मोठ्याने ओरडते, साकेत तुला एकदा सांगते आ, तू गोपाळजीबद्दल काही वाईट बोलू नकोस. साकेत म्हणतो, मी बोलणार, त्या माणसाबद्दल मी बोलणार. आर्या म्हणते, तू त्यांची माफी माग. साकेत म्हणतो, मायफूट त्या माणसाची माफी मी कधी मागणार नाही. तो आता जायला लागतो. आर्या मोठ्याने ओरडते, साकेत मी तुला असं जाऊ देणार नाही. गोपाळजीबद्दल जो काही तुझा गैरसमज झाला ना तो काढून टाक आणि त्यांची माफी माग. तू त्यांच्याशी खूप वाईट वागलास. साकेत म्हणतो, आर्या अगं तुला कळत कसं नाही, तो माणूस खूप वाईट आहे. अगं तो तुला फसवतोय, तो तुला धोका देतोय. आर्या म्हणते, ते मला धोका देत नाही, तू दिलास. साकेत तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. ते आता साकेतला पकडून म्हणते, साकेत तुला एकदा सांगितलं ना त्यांची माफी माग तर माग. ते आता खूप हायपर होते, त्यामुळे साकेत तिला पकडतो आणि म्हणतो, आर्या अगं समजून घे. पण आर्या अजूनच हायपर होते आणि म्हणते, साकेत सोड मला, सोड मला. तेवढेच जामकर पळत येतात आणि म्हणतात, तुझी ही हिंमत, आणि साकेतला मारायला लागतात. आर्या म्हणते, दादा अरे हे काय करतोस? साकेत म्हणतो, दादा तू मला का मारतोयस? पण जामकर काय ऐकत नाही आणि गोपाळ बाहेरून लपून ऐकत असतो आणि म्हणतो, साकेत आता कळालं ना ह्या देवीसिंगची पंगा किती महागात पडू शकतो? मी सांगत होतो ना माझ्या नादाला लागू नकोस, माझ्या नादाला लागू नकोस, पण नाही, तू माझ्यावर हात टाकलास आणि माझ्यावर हात टाकणाऱ्याचे मी काय हाल करतो हे तुला आता चांगलंच कळेल. आता जामकर साकेतला ओढत आणतात आणि गाडीत ढकलतात. आर्या म्हणत असते, दादा अरे सोड त्याला. साकेत म्हणतो, आर्या समजव ना दादाला, मी काहीच केलं नाही. पण जामकर काय ऐकत नाही आणि घेऊन जातात. पण कसं आणि कुठे साकेत मात्र त्यामधूनही सुटतो. हे देवीसिंग बघतो आणि त्याचा पाठलाग करत असतो. पाठलाग करता करता दोघेही माळरानात पोहोचतात. आता घाबरून साकेत वर जातो आणि देवीसिंगही त्याच्या मागे जातो आणि म्हणतो, तू बरं नाही केलं माझ्यावर हात टाकून. तुला ऐकायचे ना मी कोण आहे? ऐकायचे? मी गोपाळ बिपाळ नाही, देवीसिंग आहे, देवीसिंग. आणि आजपर्यंत किती खून केले हा तो साकेतला सांगतो. आता मात्र साकेतच्या पायाखालची जमीनच सरकते. तेवढ्यात गोपाळ त्याला वरून ढकलतो. आता साकेत जामकरच्या तावडीतून कसा सुटला होता हे पुढील भागात बघूया. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.